माझा बाप काढला हे वाक्य एखाद्याला विधान परिषदेची आमदारकी मिळवून देईल यावर तुमचा विश्वास बसतोय का? नाही ना. पण आता विश्वास ठेवावा लागेल, कारण नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे चित्र उभं राहिलंय। एक मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला, कारण उमेदवारी अर्ज भरताना भाजपच्या गोकुळ गीतेंनी सुद्धा अर्ज भरला होता। त्यानंतर नाराजी नाट्य पाहायला मिळालं। त्यानंतर संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गिरीश महाजन स्वतः त्यांची मनधरणी 2 ते 3 दिवस करत होते। उदय सामंत देखील तिथे दाखल झाले होते। हे सगळं चित्र आपण पाहिलं। त्यानंतर गोकुळ गीतेंनी माघार घेत असल्याचं एक प्रकारे मीडियासमोर येऊन सांगितलं। त्यामुळे आपल्याला असं वाटलं होतं की नरेंद्र दराडेंचा आता आमदारकीचा मार्ग मोकळा झालाय, पण असं नाही झालं। आज निकालाच्या दिवशी मात्र गोकुळ गीतेंनी मी माघार घेतली नव्हती असं स्पष्टपणे मीडियासमोर येऊन सांगितलंय, आणि निकालही तसाच आलाय। 109 मतांनी आघाडी घेत आता गोकुळ गीते स्वतः आमदार झाले। मग त्यांनी नक्की पक्षश्रेष्ठींचं ऐकलं नव्हतं का, की ह्या सगळ्या बंडखोरीमागे भाजपनेही त्यांना पाठिंबा दिलाय हे अजून तरी कळलेलं नाही। तुम्हाला काय वाटतं, यामागे भाजपचा हात आहे की हे फक्त माझा बाप काढला यामुळे हा आलेला राग आणि त्यामुळे थेट मिळालेली आमदारकी इतकं साधं सरळ हे चित्र आहे? तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा।